निखिल मोबाईल चॅनलच्या एका नवीन कोऱ्यावडीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो। आणि पुन्हा एकदा आपण सह्याद्रीची भटकंती करायला निघालो आणि आपला किल्ला क्रमांक असणार आहे 49 म्हणजे 49 आणि किल्ल्याचं नाव आहे नारायणगड। हा किल्ला येतो कुठं? येतो जुन्नर तालुका नारायण गावाच्या जवळ आणि पुणे जिल्ह्यामध्ये। आणि आता मी आहे बेस विलेजला म्हणजे मुकाई देवीच्या मंदिराजवळ आणि इथून पुढे आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत। या संपूर्ण व्हिडिओमध्ये इथे यायचं कसं, ते काय काय बघायला भेटेल, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा। चला मित्रांनो सुरू करूयात ही ट्रेक किल्ले नारायणगड। तर समोर बघताय नारायणगड आणि हे मुकाई देवीचं मंदिर आहे। त्याच्या अगदी समोर तुम्हाला पार्किंगसाठी संपूर्ण एक्सप्रेसची जागा आहे, इथे एक पाण्याची टाकी आहे आणि इथपर्यंत येण्यासाठी एक चांगला मार्ग आहे। गडाच्या ट्रेकला सुरुवात झाली आहे। पाठीमागे पार्किंगची जागा, मुकाई देवीचं मंदिर आणि इथून व्यवस्थित बांधलेल्या अशा पायऱ्या। आणि गड तसा छोटा आहे म्हणजे त्याची उंची खूप छोटी वाटते इथून बघताना सुद्धा, आणि व्यवस्थित अशा पायऱ्या येतं, त्यामुळे हा ट्रेक नक्कीच इझी होईल। या ट्रेकला सुरुवात झाली आहे। तर नारायणगडाबद्दल थोडक्यात माहिती सांगतो की गिरिदुर्ग प्रकारतील हा किल्ला जवळजवळ 1800 मीटर उंच एवढा आहे आणि ट्रेकासाठी एकदम सिंपल समजला जातो, कारण तसं पाहिलं तर ट्रेकिंग खूप सोपी आहे, इझी आहे। तुम्ही 20 ते 30 मिनटामध्ये मुकाई देवीच्या मंदिरापासून गडावरती पोहोचता। इथे यायचं कसं, तर तुम्ही प्रायव्हेट गाडी येत असाल तर नारायणगाव हे सगळ्यात बेस्ट महत्त्वाचं गाव आहे। तिथून एक 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती हा मुकाई देवीचं मंदिर आहे आणि इथेच हा गड आहे। तुम्ही प्रायव्हेट येत असाल तर तुम्ही डायरेक्ट येऊ शकता, पण जर पब्लिक ट्रान्सपोर्ट येत असाल तर नारायणगाव, पुण्यावरून तुम्ही जुन्नर नारायणगाव मुंबईवरून तुम्ही जुन्नर नारायणगाव आणि पुण्यावरून डायरेक्ट नारायणगावला येऊ शकता। अगदी सोपा असलेला किल्ला आपल्यासमोर डोळ्याच्या समोर दिसतोय। जवळजवळ 60% आम्ही कवर केला आहे। आता फक्त एकच रेलिंगचा पार्ट बाकी, त्यानंतर आपण किल्ल्याच्या माथ्यावरती असणार आहोत। त्यानंतर इथून जर बघितलं पूर्ण तुम्हाला नारायणगावचा परिसर बघायला भेटतो। हे ते मुकाई देवीचं मंदिर आणि त्याच्या बाजूला आपण गाडी पार्क केल्या होत्या। इथे बघितलं तर ते नारायणगाव आहे, संपूर्ण नारायणगावचा हा आहे परिसर। तर ज्या बांधीव पायऱ्या होत्या त्या इथे संपल्यात आणि त्यानंतर सुरू होतो तो कातळ पायऱ्यांचा थरार। हे बघा तुम्हाला दाखवतो, हे बघा कातळात कोरलेल्या पायऱ्या। पूर्वीच्या काळी किती जबरदस्त असा नजारा असेल हा। तर हा मंदिर परिसर आहे आणि त्याच्या मागे जर तुम्ही छोटे छोटे टॉवर बघत असाल तर GMRTचे टॉवर येते, थोडक्यात टेलिस्कॉप येतं। जवळजवळ एक 10 ते 12 तुम्हाला हे टेलिस्कॉप बघायला भेटतील। तुम्ही जसं जसं गड वरती चढायला सुरुवात करता तसं ते मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसायला सुरुवात होईल। तर एक 20 ते 25 मिनटामध्ये आपण गडावरती येऊन पोचलो आहे आणि 2 भागात हा गड विभागला जातो, डाव्या बाजूचा एक भाग आणि उजव्या बाजूचा एक भाग। तर आता प्रथम आपण डाव्या बाजूला जाणार आहोत। डाव्या बाजूला काय आपल्याला मंदिराचा अवशेष, टाक्यांचा अवशेष बघायला भेटतील आणि त्यानंतर आपण उजव्या बाजूला जाणार आहोत। म्हणजे तुम्ही इथून प्रवेश केलात त्यानंतर ही त्याची उजवी बाजू आहे आणि ही पाठीमागे जर तुम्ही बघितली ही डावी बाजू आहे। मग प्रथम आपण डाव्या बाजूला जाऊयात। सर्वात आपल्याला पहिल्यांदा या गडावरती बघायला भेटतं पडलेल्या इमारतीचे काही अवशेष आहेत। अगोदर इथे बोर्ड लावला होता, तिथे पण एक बोर्ड आहे। बोर्डवरती काय सध्या आता व्यवस्थित काय लिहिलं गेलं नाही, परंतु आपण अवशेष मात्र क्लिअरली बघू शकतो। गवतामुळे आपण जास्त नाही पुढे जाता, आपण इथूनच अवशेष बघणार आहोत। यानंतर आपण या भागात जाणार आहोत, तिथे हस्तमाता मातेचे मंदिर आहे। प्रचंड असं गवत आहे बऱ्यापैकी, म्हणजे जो आपण मागचा काय किल्ला बघितला होता चावंड किल्ला त्याच्यावरती जास्त गवत होतं, त्यामुळे इथे गवत थोडंसं कमी आहे। आणि याच्यामध्ये गवतामधील आपल्याला एक सुंदर असं छोटंसं असं पाण्याचं टाक आपल्याला बघायला भेटतं। पाणी सध्या नाही आहे त्यामुळे थोडासा गाळ दिसतो, एकदम छोटंसं असं पाण्याचं टाक आहे। तर जसे नाणेगावचा व्यापारी मार्ग होता किंवा जुन्नरचा जो व्यापारी मार्ग होता त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी जसे हडसर, जीवधन,
चावंड, शिवनेरी हे किल्ले होते. त्याचप्रमाणे नारायणगडसुद्धा त्यात गणला जातो. दुपारचे 3:30 वाजले तर आणि हा सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघू शकता. ही जी किल्ल्याच्या उजवी बाजूची बाजू आहे, त्यानंतर हा संपूर्ण किल्ल्याच्या अवताभोवतीचा परिसर, अतिशय सुरेख असं वातावरण झालं आहे. हा किल्ला अगदी छोटेखानी आहे, पुणे आणि मुंबईपासून अगदी जवळ आहे. तुम्ही एका दिवसात नक्की हा ट्रेकचा प्लॅन करू शकता, कारण ट्रेकिंगसाठी 20 ते 25 मिनटं, त्यानंतर हा किल्ला साधारण फिरायला 1 तास आणि त्यानंतर उतरासाठी 20 ते 25 मिनटं. त्यामुळे एका दिवसात हा नक्कीच किल्ला होऊ शकतो. माझ्या पाठीमागे जी बघताय ती या गडावरती सर्वात महत्त्वाची वास्तू म्हणजे हस्तमाता मंदिर. अतिशय सुंदर असं मंदिर दिसतंय बाहेरून आणि मला वाटतं आत्ता इथल्या गावकऱ्यांनी याचा जीर्णोद्धारसुद्धा केला आहे. आणि माझ्या अगदी समोर आहे ती दीपज्वाल आहे, दीपस्तंभ आहे. तसं पाहिलं तर नारायणगडाचा काही इतिहास असा नाही आहे, म्हणजे कुठेही इतिहासात नारायणगडाबद्दल एवढा जास्त उल्लेख नाही आहे. परंतु इथल्या काही पायऱ्या वगैरे बघितल्या आपण खाली, जेव्हा आपण गड चढाई करत होतो त्यावेळी जेव्हा काही पायऱ्या बघितल्या, त्या पायऱ्यांच्या अवशेषावरून असं वाटतं हा किल्ला बहुतकालीन सातवकालीन असावा. कारण या किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरातील जे किल्ले आहेत, किल्ले हडपसर वगैरे, हडसर किल्ला वगैरे किंवा जीवधन वगैरे, हे सर्व किल्ले सातवकालीन आहेत. मग त्याप्रमाणेच नारायणगडसुद्धा हा सातवकालीन असावा असा एक अनुमान लावला गेला आहे. तर ही पाहिली आपण किल्ल्याची डावी बाजू, जिथे आपल्याला इमारतीचे सदर, पाण्यात टाकं आणि हस्तमाता मंदिर बघायला भेटलं. त्यानंतर आपण किल्ल्याच्या उजव्या बाजूला जातो आहे. इथे काय अवशेष आहेत ते अवशेष आपण बघणार आहोत. जसं मी म्हटलं होतं अगदी छोटेखानी किल्ला आहे, त्याचे अवशेषसुद्धा खूप कमी येतं. किल्ल्याच्या उजव्या बाजूचा हा पहिला अवशेष आहे, जिथे आपल्याला पडलेली इमारतीचं काही अवशेष बघायला भेटतं. पुन्हा एकदा इथे खूप सारं असं गवत आहे, परंतु ज्या पडलेल्या भिंती आहेत त्या आपण आरामामध्ये बघू शकतो. आणि इथे एक बोर्ड लावला आहे, त्या बोर्डवरचं मला वाटतं काही जे नमूद केलं होतं ते आता सध्या तिथे नाही आहे, परंतु हा एक पहिला अवशेष आहे. तर या गडावरती तुम्ही येत असाल तर तुम्हाला जसं सांगितलं की एका दिवसात होतो, पण जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर हस्तमाता मंदिर आहे, तिथे तुम्ही आरामात राहू शकता. तिथे मला वाटतं एक 10 ते 15 लोक आरामात राहू शकतात. त्यानंतर पाण्याची सोय मात्र तुम्हाला करावी लागेल. पाण्याची टाकी आहे तिथं, पण आता पावसाळ्यात ना ते पूर्ण गवताने पूर्ण झाकून गेलेत, त्यामुळे ते काही स्पष्टपणे तुम्हाला दिसत नाही येतं. आणि खाण्याची सोय तुम्हाला खालच्या गावावरून करावी लागेल, खालचं जे बेस विलेज आहे तिथूनसुद्धा, किंवा तुम्ही नारायणगावमधनं पण आणू शकता. बऱ्यापैकीचा जो अवशेष आहे तर तुम्ही बघितलात पाठीमागे ह्या बाजूला सुद्धा की या बाजूला सुद्धा गवतात माकला, त्यामुळे काय काय अवशेष आहेत ते आपल्याला प्रॉपर बघायला नाही भेटले. म्हणजे काय जी टाकी वगैरे होती ती काय बघायला नाही भेटलीत. तर अशा पद्धतीने एक 45 मिनटामध्ये आपला हा किल्ला बघून झालेला आहे. आणि मला वाटतं बरेच अवशेष आहेत गवतामुळे लपलेत, त्यामुळे काय आपल्याला बघायला नाही भेटले. परंतु हां, जेवढे महत्त्वाचे अवशेष आहेत ते आपण पाहिलेत. आणि आता आम्ही किल्ला उतरायला घेतो आहे. मला वाटतं जसं चढायला 20-25 मिनटं लागली होती, मला वाटतं उतरायला एक 10 ते 15 मिनटामध्ये आपण खाली उतरणार आहोत. तर गडाची ही डावी बाजू आणि ही गडाची उजवी बाजू, सुरेख असा गड आहे, सपाट आहे पूर्ण असा गड. थोडंसं नॉर्मल चढायला लागतं, परंतु सुंदर, एका दिवसात होणारा एक सुंदर असा आता अगदी छोटेखानी असलेला किल्ला तुम्ही बघताय शेवटच्या टप्प्यात आहे, खाली उतरतो आहे. आणि इथे त्या व्हिडिओचा शेवट करणार आहे. इथे यायचं कसं, इथे काय काय करायचं, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तर सांगण्याचा छोटासा एक माझा प्रयत्न होता आणि आय होप सो तुम्हाला तो आवडला असेल. तर तुम्हाला आमच्यासोबत ट्रेक करायचं असेल तर तुम्ही मला नक्की मेसेज करा. इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता किंवा तुम्ही यूट्यूबला सुद्धा मेसेज करू शकता.
आपण एकत्र नक्की ट्रेक करू आणि असे धमाल करू. आय होप सो हा तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल. आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा काही नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रेक्सचं. तोपर्यंत गुड बाय.